चला पुणे पोलीस भारतीय पेट्रोलियम खेळून आपल्याला विनंती भारत पेट्रोलियम पुणे पोलीस चला करा करा भारत पेट्रोलियम पुणे पोलीस आपण जर वेळेवर उपस्थित नाही राहिलं तर आपल्या सामन्याचा वेळ कमी करण्यात येईल. भारत पेट्रोलियम मुंबई शहर पुणे पोलीस दोन्ही संघाला विनंती आपण त्वरित या मैदानावरती भारत पेट्रोलियम मुंबई शहर पुणे पोलीस दोन्ही संघाला विनंती आहे की आपण त्वरित या. क्रॉस नंबर 3 वर यानंतर होणारा सामना बँक ऑफ बडोदा विरुद्ध मिडलाईन. बँक ऑफ बडोदा विरुद्ध मिडलाईन आपल्याच खेळण्यामध्ये पहिला पुकार. बँक ऑफ बडोदा मिडलाईन. बँक ऑफ बरोडा आणि मिडलाईन आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार दिलेला आहे. संघटक व्यवस्थापक प्रशिक्षक आपल्याला विनंती आपण आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने तयार करा. बँक ऑफ बरोडा मिडलाईन. भारत पेट्रोलियम मुंबई शहर पुणे पोलीस पुणे दोन्ही संघाने विनंती त्वरित या मित्रांनो मैदानावरती. भारत पेट्रोलियम मुंबई शहर पुणे पोलीस पुणे या मित्रांनो लवकर या प्लीज. राजनेता जिजाऊ संघ पुणे असं गेल्या वर्षीचा उपविजयी संघ
बँक ऑफ बडोदा मिडलाईन आपल्याला यापूर्वी खेळण्यासाठी पहिला पुकार दिलेला आहे. मंडळी, आपण हे जी भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा पाहत आहोत, ही पाचगणी व्यायाम मंडळ पाचगणी आयोजित कबड्डी स्पर्धा असली तरी या स्पर्धेला मूर्त स्वरूप देण्यासाठी हजारो हात झटत असतात आणि या हजारो हातांना बळ देण्याचे काम पाचगणी व्यायाम मंडळाची कार्यकारी मंडळ हे करत असतं. तरी या वर्षीचे कार्यकारी मंडळ हे पुढील प्रमाणे आहे. या मंडळाचे कार्यकारी मंडळ उपाध्यक्षपदी मान्य श्री नानासाहेब श्रीपती कासोडे हे भूषवित असून कोषाध्यक्षपदी श्री विठ्ठल शेठ गोळे हे भूषवित आहेत. या कार्यकारिणीमध्ये कार्यकारी सदस्य मान्य श्री राजेंद्र शेठ राजपुरे, मान्य श्री सुरेंद्र भिकू बिलारी, श्री अजित कासुर्डे, श्री यशवंत श्रीपती पार्टे, श्री किसन कासुर्डे, श्री निसार सय्यद, श्री गॅब्रियल फर्नांडिस, श्री सुधाकर बगाडे, श्री राजेंद्र बिलारी, श्री अमीर खान, श्री शेखर कासोडे, श्री वसंतराव बिरामने, श्री नारायण बोलोसे, श्री गजानन बिलारी, श्री सुनील पारठे, श्री अंकुश मालुसरे, श्री संतोष आमराळे, श्री शेखर बिलारे आणि श्री संतोष गोळे हे कार्यकारिणी सदस्य काम पाहत आहेत. चला, भारत पेट्रोलियम पुणे पोलीस त्वरा करा, खेळ नंबर 1 वर. भारत पेट्रोलियम आपल्या विरुद्ध आपण थोडीच यायच्या मैदानावरती. भारत पेट्रोलियम आपल्या विरुद्ध आपण थोडीच मैदानावरती यायचं. चला, भारत पेट्रोलियम
चला भारत पेट्रोलियम चला तोडा करा. भारत पेट्रोलियम तोडा करा. बँक ऑफ बडोदा मिड लाईन आपणास करण्याचा दुसरा पुकार. बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा विरुद्ध मिड लाईन आपणास करण्याचा दुसरा पुकार. स्वराज्य आणि जिजामाता महिलांचा सामना आपल्याच करण्याचा दुसरा पुकार. स्वराज्य जिजामाता आपल्याच करण्याचा दुसरा पुकार. चला खेळण्यामध्ये एक वर सामनाधिकारी सरपंच विजय पवार, पंचायत दशरथ पाटील, विजय जटार, गुणलेखक सागर भिलारे, जितेंद्र तोडात, उमेश साबळे, तांत्रिक थर्ड रेड उस्मान गणी शेख. सुरेश मालुसरे, क्रमांक 1 वर होणारा सामना भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध पुणे पोलीस पुणे. अनेक संघात मारुती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेले खेळाडू या ठिकाणी पाहतोय. एशियन गेम्स मध्ये ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं ऋषभ देवगडीला भारत पेट्रोलियम या संघातून खेळत आहेत. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय खेळाडू विशाल माने आज सुद्धा या ठिकाणी खेळत आहेत. रोहित राणा जयपूर पिंक पॅन्थर्स मध्ये खेळत असलेला खेळाडू त्याला सुद्धा आपण पाहत. जिजामाता महिला गटातील यानंतर होणारा सामना दुसरा पुकार. स्वराज्य जिजामाता आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. महिला गट स्वराज्य विरुद्ध जिजामाता आपल्या खेळण्यासाठी दुसरा पुकार.
संघाचे कर्णधार पुणे पोलीस आणि कॅप्टन भारत पेट्रोलियम. स्वराज्य व जिजामाता आपल्या खेळण्यासाठी यापूर्वी दुसरा पुकार दिलेला आहे. महिला गट आपल्याला विनंती असताना आपल्या तिसरा पुकार दिला. त्वरित आपला संघ घेऊन आपण क्रीडांगणावरती उपस्थित राहायचंय. तसंच पुरुष गटातील बँक ऑफ बडोदा विरुद्ध मिडलाईन आपल्याला यापूर्वी दुसरा पुकार दिलेला आहे. आपल्याला विनंती असताना की आपण कॅरेज दृष्टीने तयारी करून त्वरित मैदानावरती तिसरा पुकार दिल्यानंतर उपस्थित राहायचं. यानंतर होणारा सामना क्रमांक नंबर 1 वर सेंट्रल बँक विरुद्ध एनजेके हॉस्पिटल. सेंट्रल बँक विरुद्ध एनजेके हॉस्पिटल क्रमांक नंबर 1 वरून सामना संपल्यानंतर आपला सामना होईल याची आपण दक्षता घ्या. सेंट्रल बँक विरुद्ध एनजेके हॉस्पिटल. स्वराज्य क्रीडा मंडळ मुंबई उपनगर जिजामाता मुंबई शहर आपल्याला यापूर्वी खेळण्यासाठी दुसरा पुकार दिलेला आहे. आपल्या विनंती आपण त्वरित खेळण्याची तयारी करून क्रीडा क्रमांक 2 वर आज सामना संपल्यानंतर आपण यायचं. स्वराज्य क्रीडा मंडळ मुंबई उपनगर जिजामाता मुंबई शहर. Aynen.
डिसिजन चेंज करणार का एक रेट झाल्यावर चेंज करतात का डिसिजन तुम्ही बघा मग तुम्ही आला ना मध्ये सोडवायला तर तुम्ही पण बघा पंचांचा असू दे ना एक रेट 2 रेट झाला नसतो ना पंचांनी निर्णय काय दिलाय रेडर आऊट दिला पहिला रेडर आऊट दिला रेड झाल्यावर तिकडचा आऊट दिला आणि नंतर परत तिकडचा आऊट दिला आणि परत होतं इकडचा आऊट रेड पूर्ण झाली तिकडचा आऊट दिला परत इकडचा आऊट दिला आतापासून 2-3 असे दिले आऊट 3 पॉईंटचे 2 पॉईंट दिले आम्ही काय बोललो नाही गप्प बसतो रेडर आऊट आहे रेडर आऊट दिला ना मग तो का बाहेर गेला रेडर हो सर रेडर आऊट दिला हे डिसिजन हो इकडचे पण डिसिजन ते देतात त्यांनी नाही बोलायचं चिठ्ठी मारली अशी गटागट नंबर 3 वर
चला स्वराज्य जिजामाता आपण खेळण्या दृष्टीने तयार करायचं आहे. स्वराज्य जिजामाता आपला सामना खेळ नंबर 2 वर होईल. सातारा जिल्हा चिखलगुडी असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय अशोक चव्हाण साहेब तसेच संजय शिंदे साहेब त्याचप्रमाणे नंदकुमार वाघ यांचं पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक सुस्वागत करण्यात येत आहे. स्वराज्य मुंबई उपनगर जिजामाता मुंबई शहर आपल्या क्रमांक 2 वर खेळण्यासाठी तिसरा व अंतिम पुकार. आपल्याला विनंती असतात की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचे. तसंच बँक ऑफ बरोडा मिडलाईन आपल्या खेळण्यासाठी दुसरा पुकार क्रमांक 3 वर. सेंट्रल बँक इंदूजा हॉस्पिटल आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार क्रमांक 1 वर. सेंट्रल बँक इंदूजा हॉस्पिटल आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार क्रमांक 1 वर. बँक ऑफ बरोडा आणि मिडलाईन आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार क्रमांक 3 वर. स्वराज्य आणि जिजामाता आपल्या तिसरा व अंतिम पुकार क्रमांक 2 वर. आपल्या विनंती आपण त्वरित आपल्या संघातून क्रमांक 2 कडे यायचे. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी या मैदानावरती आम्हाला येऊन भेट दिला. आम्ही मनापासून आभारी आहोत. सन्माननीय नितीन काका पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन आणि जननायक आमदार सन्माननीय मकरंददादा पाटील यांचे बंधू तसंच शिवरूप राजे कर्डेकर आपलाही मनापासून धन्यवाद. प्रतिपद विधाते आणि डॉक्टर राजेंद्र साखलकर आपल्या सर्वांचा मनापासून आभार. आपण या ठिकाणी आलात पंचगणी व्यायाममंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद व आपलं स्वागत. ऐंशी वर्षाचा जुना इतिहास या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवलेत या मैदानाने आणि स्पर्धा घडवण्यामागे त्याचा सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेचे या मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब कासोडे, उपाध्यक्ष प्रवीण शेठ भिल्लारे, राजू शेठ राजपुरे, शेखर कासोडे, शेखर भिल्लारे, प्रवीण भिल्लारे आपल्या सर्वांच्या मान्यवरांचा संपूर्ण क्रीडा निष्कांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हा इतिहास तुम्ही चालू ठेवलं. आम्हा सर्व खेळाडूंनी या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. आपल्या पोलीस सर्वांना मनापासून आभार. स्वराज्य मुंबई उपनगर जिजामाता संघ मुंबई शहर आपल्या विरुद्ध आपण त्वरित क्रमांक 2 चा ताबा घ्यायचे. जिजामाता मुंबई शहर स्वराज्य मुंबई उपनगर.
जिजामाता मुंबई शहर महिला संघ आपला विरोधी संघ मैदानावरती उपस्थित आहे. आपण त्वरित या. आपण जिजामाता मुंबई शहर नंबर 2 स्वराज्य आणि जिजामाता. तर सामनाधिकारी सरपंच साहिल इनामदार, पंच विशाल कदम, प्रीतम वालावलकर, गोललेखक भास्कर साबळे, विश्वास साळुंके, कानिपनाथ भिसे, थर्ड रेड तुषार धनावडे. चला विश्वास साळुंके, राजेंद्र काकडे. चला नंबर 2 वर चला. विश्वास साळुंके, राजेंद्र या ठिकाणी क्रीडा क्रमांक 2 वरती या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, तिसरा सामना स्वराज्य मुंबई शहर, स्वराज्य मुंबई उपनगर विरुद्ध जिजामाता संघ मुंबई शहर. मी या स्पर्धेचा वेळोपेटीसाठी विनंती करतो सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन नितीन काका पाटील, शिवस्वरूपराजे कर्डेकर, प्रदीपदादा विधाते आणि राजेंद्रदादा साखलकर, आपण सर्व मान्यवर खेळाडूंच्या वेळोपेटीसाठी खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी क्रीडांगणावरती यायचं. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन मकरंद पाटील साहेब यांचे बंधू नितीन काका पाटील, शिवरूप राजे कर्डेकर, प्रदीपदादा विधाते आणि डॉक्टर राजेंद्र साखलकर. तसंच हॉस्पिटल पदाधिकारी आपला सामना करण्यावर एक होईल. सेंट्रल बँक हिंदुजा हॉस्पिटल श्री अशोक चव्हाण सामना करण्यावर एक होईल. श्री संजय शिंदे सामना मिडलाईन सामना 3 वर. श्री बापू गडाले, श्री नंदकुमार वाघ, श्री संजय शिंदे, श्री अशोक चव्हाण. आपल्या विनंती असतात की खेळाडूच्या ओळखपटीसाठी खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी आपण खेळाडूंवरती यायचं. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन व जननायक आमदार मकरंद पाटील यांचे बंधू सन्माननीय माननीय नितीन काका पाटील,
शिवरूप राजे कर्डेकर, प्रदीप बिरादे, डॉक्टर राजेंद्र सकाळकर व संपूर्ण ठाण्याचे औषधी कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी श्री अशोक चव्हाण, श्री संदीप शिंदे, श्री नंदकुमार वाघ, श्री बापू गळा, आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. सामना होता क्रमांक 2 वर स्वराज्य मुंबई उपनगर जिल्हा मतदारसंघ मुंबई शहर. सर्व मान्य पाहुण्यांच्या वतीने मी विनंती करणार डॉक्टर राजेंद्र सकाळकर साहेब या भव्य कबड्डी स्पर्धेचा आपण म्हणतो साहेब एकच म्हणणार की प्रत्येक ठिकाणी राज्यस्तरीय ऑल इंडिया कबड्डी स्पर्धा होतात, पण या ठिकाणी खेळाडू यायला इच्छुक असतात, कारण कुठली प्रकारची गैरसोय होत नाही. छोटी छोटी गोष्टींवरती संपूर्ण या ठिकाणी जेवढे आपले पसगणी व्यायाम मंडळाचे पदाधिकारी लक्ष देतात. डॉक्टर साहेब आपल्याला विनंती असतात की आपण खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या. नमस्कार. आज पाचगणी या ठिकाणी ज्या कबड्डीच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या क्रीडा स्पर्धाचे आयोजक जे आहेत त्याच्यामध्ये नानासाहेब कासोडे साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, त्याचबरोबर त्या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत नितीनजी भिलारे, आमचे प्रशांत भिलारे, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आता टॉस झाला किंवा शुभारंभ केला असं म्हणूया ते आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक चेअरमन नितीन काका पाटील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप अण्णा बिदाते, जिल्हा बँकेचे संचालक आमचे कर्डेकर साहेब, शिवरूपराजे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर आपण जे महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले सर्व क्रीडाप्रेमी, क्रीडा म्हणजे कबड्डी खेळणारे सर्व खेळाडू, मित्र, बंधू आणि भगिनींनो. तर म्हणजे आज जवळपास 80 वर्षापूर्वी कैलासवासी कळंबे गुरुजी यांनी जी सुरुवात केली कबड्डीच्या ह्या खेळास आणि त्यांना भिलारे गुरुजींनी साथ दिली, ती आता अवैधपणे चालू आहे 80 वर्ष, आणि ती नंतर धुरा कैलासवासी बाळासाहेब भिलारे यांनी सांभाळली आणि एक राज्यस्तरीय स्पर्धेचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन करताना अत्यंत चिकित्सक आणि चांगल्या पद्धतीने खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे. पाचगणी व्यायाम मंडळ या ठिकाणी आहे, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते. कबड्डीचं बोलायचं झालं तर फार मोठी पार्श्वभूमी आहे कबड्डीला. अनेक वर्षापूर्वीपासून ह्या महाराष्ट्रामध्ये कबड्डीचा खेळ खेळला जातो. या खेळामध्ये अत्यंत प्रावीण्य असतं, अत्यंत खरं खेळाची कसोटी असते. त्याला उत्तम प्रकारे व्यायाम आणि शरीर असणं आवश्यक आहे. शरीर किती मोठं आहे त्याच्यापेक्षा तो शरीराच्या हालचाली त्याच्या होतात, ते फार महत्वाचे आहे. आता खरं सांगायचं म्हणजे मी सुद्धा युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन होतो. देशभर कबड्डी खेळलेलो आहे मी सुद्धा, अनेक राज्यामध्ये गेलेलो आहे. या कबड्डीमध्ये जसं खेळाडू महत्वाचे तसे पंच सुद्धा महत्वाचे असतात, कारण त्यांचा निर्णय ह्या खेळाडूंच्या भवितव्यावर, विजयावर अवलंबून असतो. आणि म्हणून मला या ठिकाणी राजू शेठ राजपुरेंनी जी संधी दिली या ठिकाणी येण्याची, बोलण्याची, कारण मी दापोली विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटी चॅम्पियन असताना या खेळाला खरं 30 वर्षापूर्वी तेवढंच महत्व नव्हतं, पण नंतर प्रो कबड्डी किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून शासनाने फार मोठी चालना दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे महाराष्ट्रात अग्रेसर आहे कबड्डीमध्ये आणि आपल्या सर्वांचं त्याचं योगदान आहे मोठं. महाराष्ट्रातून आलेले कॅनरा बँक असतील, पोलीस दल आहे, पेट्रोलियम, प्रामुख्याने महिला ज्या आहेत त्यांचा अत्यंत नेत्रदीपक असा खेळ आम्हाला पाहायला मिळाला. मित्र, अजून 4 दिवस स्पर्धा आहे.
जे पराभूत झालेले आहेत त्यांनाही शुभेच्छा आणि जे विजय होत आहेत जे विनर्स आहेत त्यांनाही पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो. सातारा जिल्हा बँक खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असतं. आमचे नितीन काका, मकरंद बाबा, रामराजे साहेब, शिवेंद्र बाबा ही सगळी मंडळी जे जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही मागच्या 2 वर्षामधून मध्ये जे नॅशनलला गेले, नॅशनल लेवल किंवा राज्यस्तरीय गेले त्यांना भरघोस अशी मदत केलेली. आपणही अशा पद्धतीनं चांगला खेळ करा. निश्चित शासन आणि आमची बँक आपल्या बरोबर राहील. राजू शेठ राजपुरे, कासुडे साहेब या सर्व मंडळीने नेटकं आयोजन केलेलं आहे. या सर्व खेळाडूंना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. अशीच आपण खेळामध्ये प्रगती करा आणि आपल्या महाराष्ट्राचं देशाचं नाव वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब. आपण अशोक दादा चव्हाण आपल्याला विनंती आहे की आपण शुभेच्छा द्यावं. नमस्कार, मी प्राध्यापक अशोक चव्हाण. पाचगणीच्या या क्रीडांगणावर पहिला सामना मी 1976 साली खेळलो. बेलूचे गुरुजी होते, भिलारे गुरुजी होते, आमदार होते, तो भाग वेगळा. शामराव आष्टेकर स्वतः होते. म्हणजे शामराव आष्टेकरांनी आम्हाला हा रस्ता दाखवला. आम्ही कराडकर मंडळी आहे. बाळासाहेब भिलारे वगैरे त्यावेळेला जिल्ह्याच्या संघातून राज्याचं प्रतिनिधित्व करत होते. इथं आम्ही प्रतिवर्षी येतो. म्हणजे सर्वसाधारण 90-92 नंतर आम्ही खेळायचं बंद केलं. मुलं मुली आम्ही खेळायला घेऊन आलो. पण त्यावेळेची शिस्त ही आजपर्यंत इथं टिकून आहे. आम्हाला आठवत आहे म्हणजे नाना आम्ही ज्यावेळेला खेळत होतो, संजय नाना आम्ही त्यावेळेला लहुराज क्रीडा मंडळ होता. आज हे आम्हाला ते क्रीडांगणावर दिसलं आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे क्रीडा मंडळ होतं तेही दिसलं. इथं आल्यानंतर अनेक लोकांच्या भेटी होतात. कासोडे साहेब आहेत, इतर लोक आहेत, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. पण हे सगळ्यांना आम्ही आमच्या बालपणापासून बघतोय. म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून 17 जसं वजन वाढत गेलं तसे आमचे गट बदलत गेले आणि ही अशीच गॅलरी भरलेली असते. काय नव्या पिढीनं सुद्धा ही परंपरा चालू ठेवलेली आहे. आणि पाचगणी व्यायाम मंडळ हे सातारा जिल्हा नव्हे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंडळ आहे की त्यांनी वर्षानुवर्षे ह्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आमच्यासारख्यांना आपण बोलवता, आम्ही न बोलवलं तरी इथं हजर असतो. त्यामुळं आज आपण बोलवलं, आम्हाला सन्मान दिला, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मंडळाला विनंती आपण मंचावरती असताना पण व्हायचंय. पण साहेब एकच म्हणणं जाता की 80 वर्ष जुना तो इतिहास आजपर्यंत पाचगणी व्यायाम मंडळाने राखून ठेवलेल्या आहे. ती चांगली उपलब्धी आणि खरंच जोरदार खेळाडू प्रतिसाद करा. एक सुंदर आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. दरवर्ष पाचगणी व्यायाम मंडळ पाचगणीच्या वतीने पद्धतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. चला क्रमांक 1 वर बँक ऑफ बडोदा मिडलाईन नंबर 1, बँक ऑफ बडोदा मिडलाईन. चला नंबर 1 वर बँक ऑफ बडोदा मिडलाईन. सर मिडलाईन बँक ऑफ बडोदा, मिडलाईन बँक ऑफ बडोदा आपल्याला विनंती आहे त्वरित यायचं आपण. मिडलाईन बँक ऑफ बडोदा. श्री सुरेश माळुसरे. सगळं मिडलाईन बँक ऑफ बडोदा या त्वरित या. चला शांताराम गायकवाड, सचिन नागटी, उल्हास पाटील, जिल्हाणी शेख. चला नंबर 1 वर चला. शांताराम गायकवाड, सचिन नागटी, उल्हास पाटील, जिल्हाणी शेख.
सेंट्रल बँक इंदूच्या हॉस्पिटल आपल्याला ट्रेन क्रमांक 3 वर खेळण्यासाठी तिसरा व अंतिम पुकार सेंट्रल बँक इंदूच्या हॉस्पिटल बँक ऑफ बडोदा मिडलाईन त्वरित या ट्रेन क्रमांक 1 वर बँक ऑफ बडोदा मिडलाईन सरपंच शांताराम गायकर, पंच सचिन नाट्टू, उल्हास पाटील, तिसरी चढाई जिलानी शेख, जिल्हाध्यक्ष सागर बिल्लारे, जितेंद्र थोरात, उमेश साबळे ट्रेन नंबर 1 वर. जो संघ क्रीडांगणावरती उशिरा उपस्थित होतो खेळाडूंच्या माहितीसाठी त्या सामन्याचा वेळ कमी करण्यात येतोय. आपल्याला तिसरा पुकार दिल्यानंतर आपल्याला विनंती असणार की त्वरित आपण मैदानावरती उपस्थित राहायचं. मिडलाईन बँक ऑफ बडोदा सरपंचाने वेळ लावलेला आहे. आपला सामन्याचा वेळ सुरुवात झालेली आहे. त्वरित या. चला महिला गट रंग स्पोर्ट्सला गुगल करा. आपलाच क्रमांक पहिला पुकार. आपला सामना खेळ नंबर 2 वर रंग स्पोर्ट्सला पुणे गुगल करार. दोन्ही संघांना खेळण्याचा पहिला पुकार. बँक ऑफ बडोदा मिडलाईन या मित्रांनो लवकर या. मिडलाईन बँक ऑफ बडोदा आलेली या. त्वरित या.